जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. सर, कालच्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याच भागातनी आपल्याला पाऊस पाहायला मिळालेला आहे आणि जोरदार वारे आणि जोरदार पाऊससुद्धा पाहायला मिळालेला आहे. हो, हो. तर सर काय राहणार आता पुढील परिस्थिती? परिस्थिती जिथं उष्णता, हो, जिथं अति गरमी, तिथे पावसाची शक्यता राहतेच. आणि विषय असा आहे, की नांदेड, लातूरला पण सांगितलं 3 दिवस वातावरण हे खराब राहू शकतं. हो. बरोबर सर. कालपासून सुरुवात झाली, आजही पडला, उद्याही पडणार आहे आणि 25 तारखेलाही पडणार आहे. हो, हो. आणि 24 तारखेचा जो पाऊस आहे ॲक्चुअल आपण त्या भागांची नावं घेऊयात म्हणजे शेतकऱ्यांना उद्याच्या 24 तारखेचं नियोजन सुरुवात करायला वेळ लागेल समजा. बरोबर सर. हां. आता बघा महाराष्ट्राची परिस्थिती गरमीची, उष्णतेची आहे हो, आणि जास्त व्याप्तीचे जिल्हे जे आहेत ते लातूर, नांदेड, चंद्रपूर, हिंगोलीमध्ये देखील पूर्व भाग, यवतमाळ आणि इकडे बुलढाणा जिल्हासुद्धा खामगाव एरिया वगैरे भाग आहे. हो. बरोबर आहे सर. ठीक आहे. आज आज काल सांगितलेल्या रेकॉर्डिंगमध्ये 24 तारखेला अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर भाग आहे हो, आणि याचबरोबर मालेगाव, नाशिक, धुळेला स्थानिक वातावरणाचा फटकारा, जोरदार असा फटकारा राहू शकतो. बरोबर सर. उद्याच्या 24 तारखेला सुद्धा. हो, परिस्थिती 25 तारखेला अहिल्यानगर, पुणे अशा भागांमध्ये आहे. हो. पण आता हळू-हळू हा पाऊस 26 तारखेपासून कमी होऊन जाईल. हं, हं. आता पाऊस कमी होतोय याचा अर्थ वातावरण क्लिअर राहणं किंवा ढगाळ वातावरण न दिसणं ही गोष्टी होणार नाहीत. हो, पण ह्या गोष्टी असणार आहेत. बरोबर. पाऊस कमी, जोर कमी होईल. हो, घाटमाथ्यावरती कोकणामध्ये हा 26 तारखेलाही राहील. हो. आणि हे वातावरण कमीत कमी जोर दाखवणारं 25 तारीख पूर्ण तरी आहे. बरोबर सर. हां. मात्र या सर व्यतिरिक्त तुम्ही ज्या मागच्या रेकॉर्डिंगमध्ये जे सांगितलं होतं, की वाशिम जिल्ह्यामध्ये तुरळक भागातनी एकदम तुरळक पाऊस. तर काल आपल्याला एकदम तुरळक पाऊस म्हणजे कुठं-कुठं असं थेंब तुटक दिसलेला आहे आपल्याला सर. हो, हो. हो. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अपवाद जे आहेत आता मार्च महिन्यामध्ये हं. भलेही अंदाज दिला तुम्हाला, की थोडा पडेल, मध्यम पडेल, तरी सतर्क मात्र राहावं लागणार. मार्च महिन्याची कंडिशन खूप खराब आहे हो, कालांतराने. पण आता ह्या 2-3 दिवसाचा सगळ्यात प्रमुख म्हणजे वेळ न वाया घालवता ह्या जिल्ह्यांची आपण पहिले नावं घेऊयात. हो. ठीक आहे. बरोबर. शेतकऱ्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. हो, आता थोडेफार जिल्हे आपण सांगितले 24 तारखेचे. हो. उद्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे, बार्शी परिसरात सुद्धा आहे स्थानिक वातावरणासारखा. हं. कडाष्टी, जामखेड परिसर सुद्धा आहे, श्रीगोंदा देखील आहे. हो, सातारा परिसर आहे तुरळक ठिकाणी. पंढरपूर एरिया आहे, सांगली एरिया आहे. हं, ठीक आहे. हं. हा झाला दक्षिण महाराष्ट्राचा भाग. हो, पुसद, दिग्रज, हिंगोली हा देखील भाग उद्या वाशिमचा आहे. हो. वाशिमच्या पूर्व भागाकडनं वातावरण सक्रिय होऊ शकतं. हं. अमरावतीमध्ये तुरळक ठिकाणी आहे. हो. 24 तारखेबद्दल बोलतोय. ठीक आहे. बरोबर सर. हो, कन्नड, सिल्लोड या भागांमध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, धुळे, साक्रीसह अनेक भागांमध्ये उद्या आभाळ सक्रिय राहणार आहे. हो. म्हणजे स्थानिक वातावरणाची उष्णता, वातावरण वाऱ्याचं पूर्वेकडनं असणार आहे. हं. पण इथे दिवस मावळताचे 2 अडीच वाजता ढगांची सक्रियता वाढली, की लगेच झाकून ठेवणं या गोष्टी करायच्या आहेत. हो. बाकीच्या गोष्टीला इलाज नाहीये. बरोबर. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर 2 दिवस अडथळे आहेत आणि सगळ्यात जास्त अडचण असलेला भाग म्हणजे चंद्रपूर जिल्हा. आजही तिथे पाऊस चालू आहे. हो, नांदेड, लातूर आणि सोलापूर भाग ह्या भागांचा 3 नाव यासाठी घेतोय, कारण की या भागांना उष्णतेचे कहर आणि पूर्वेकडनं येणाऱ्या बाष्पयुक्त वातावरणाची जी काही झलक आहे, हो. ती यांना परेशान करते. बरोबर. बाकी व्यतिरिक्त जालना जिल्हा, या जिल्ह्याला जालना, बीडचा काही उत्तरेकडील भाग, ठीक आहे. हं, आणि जो काही छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण पूर्व भाग आहे, त्यांना हो. मोठे धाक नाही येत. हं, हं. पण एखाद्या ठिकाणी सटकारा वगैरे पडू शकतो. बाकी बरोबर आहे पुढचं सर. काय तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही विचारू शकता. बरं सर, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जो महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात येत आहे, ते म्हणजे पाऊस किती दिवस राहणार आणि ढगाळ वातावरण मग आता किती दिवस राहणार? म्हणजे पावसाची तारखा कोणत्या आणि ढगाळ वातावरणाच्या तारखा कोणत्या? ते सुद्धा सांगावे सर. 26 पर्यंत आपण पावसाच्या तारखा समजूयात. हो, स्थानिक वातावरण म्हणा, कुठे-मोठे का महिना म्हणा, बरोबर. त्या तिथे आहेत. आणि विशेषतः ढगाळ वातावरण हे निरंतर चालणारे आहे. हो, तुम्ही म्हणाल 28 पर्यंत आहे का? तर आहे. 3 तारखेपर्यंत वाटतंय आणि कधी-कधी कमीही होईल ढगाळ वातावरण हे 2-3च्या तारखेदरम्यान. पण लगेच 7-8 तारखेनंतर सुद्धा वातावरण सक्रिय होणार आहे. हं, आणि सगळ्यात जास्त महिना जो आहे खराब, तो एप्रिल महिना असणार आहे. हो, वातावरण गारपिटीचं वगैरे समाविष्ट पद्धतीमध्ये ते दिसतं आहे. बरोबर. हं. बरं सर, त्यापुढे काय कंडिशन राहणार समजा मार्चच्या पहिल्या आठवड्यातनी? मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये बघितलं तर आपण आता हे वातावरण आहे. हो, या वातावरणामध्ये आपण कमी जास्त पाऊस तर पाहिलाच. पण बरोबर. मार्चमध्ये काय होणार आहे, एकसारखे जोराने वारे जे वाहत आहेत पूर्वेकडनं, दक्षिणेकडनं, डब्ल्यूडीकडनं, हो, त्या वातावरणाची सक्रियता पाहायला मिळते.
बंगालच्या उपसागरामध्ये 6-7 तारखेला पुन्हा एक चक्रीवादळासारखं वातावरण तयार होऊ शकतं, ज्याचा प्रभाव महाराष्ट्राला 8, 9 किंवा 10 तारखेला दाखवणारच आहे. 8 मार्च किंवा 10 मार्चला. हं, हं. याची सुरुवात दक्षिणेकडनं होईल आणि याच टायमिंगला डब्ल्यू ॲक्टिव्ह होईल आणि त्याही वेळेस अवकाळी वारे वगैरे पाऊस मराठवाड्यामध्ये सक्रिय होऊ शकतात, ज्यातली जालना, लातूर, परभणीचा समावेश त्यावेळी आहे. पण हे मागे-पुढे होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे 11 किंवा 12लाही जाऊ शकतं. हं. त्याबद्दल आता घाबरणं चुकीचं ठरेल. बरोबर सर. आणि हं. सर तुम्हाला तर माहीतच आहे, की तुम्ही प्रत्येक महिन्याचा अंदाज आपल्याला सविस्तर देत असता. आता आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मार्चचा जो अंदाज आहे, तो किती तारखेला प्रसिद्ध करणार आहात सर? मार्चचा अंदाज तुम्हाला उद्या देऊन टाकतोय. हं. अ, हो, चालेल. उद्याच्या हो, रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला देऊन टाकतो हो. आणि 5 तारखेला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये मान्सूनचाही रिपोर्ट येतोय. ठीक. मान्सून हो. 2026चा. हो. हो, आणि आता एक जाता-जाता नियोजन सांगतोय एक. बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालंय, की हरभरा काढायचा आहे, गहू काढायचा आहे आणि नियोजन काय आहे तर 26 तारखेपासून पुढे काढू शकता. हो. आभाळ येईल. थोडीफार भीती आहे म्हणा, पण एवढी नाहीये. जी आता हं. हे 2-3 दिवस आहे, 25च्या आतमध्ये आहे. हो. नंतर हार्वेस्टिंग करा. कच्चा असेल गहू तर काढू नका. हरभराही कच्चा असेल तर काढू नका. पण ज्यांचा हरभरा परिपक्व झालाय, त्यांनी काढून खळ काढण्यासाठी पोषक वातावरण 26 पासून पुढे जाते. स्थानिक वातावरणाची भीती आणि आडसण, धाक हा जो आहे तो 27 तारखेपर्यंत आहेच. पण जी काही व्याप्ती आहे, गारपिटीचे रडार जे काही बनतात तुरळक ठिकाणी, याची जी काही प्रमाण आहे ती 25 तारखेपर्यंतच राहील. बरोबर सर. आणि हं. सर तुम्ही बघितलं असाल, की आपल्याला मागील वर्षी काही शेतकरी कमेंट अशा वेगळ्या करत होते. तर त्या शेतकऱ्यांच्याच आपल्याला आता कमेंट आलेल्या आहे, की सरांचा जो अंदाज आहे, तो म्हणजे हं. सरांनी जो अंदाज सांगितला तोच अंदाज घडत आहे. म्हणजे तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये काही जिल्हे सांगितले होते आणि त्या जिल्ह्यांना जोरदार पाऊस झालेला आहे. आणि हं, त्या हं. शेतकऱ्यांच्या कमेंट सुद्धा आपल्याला आल्या. तर त्या संदर्भात काही बोलावे सर तुम्ही थोडक्यामध्ये? नक्कीच. काय असतं अनुभव नाहीये आणि अनुभव नसल्यामुळे काही अपवाद येत आहेत. माझ्या वैयक्तिक बोलण्यातून एक सरळ सांगेन सगळ्या मित्रांना, सगळ्यांचे अनुभव घ्या. नंतर डिसिजनमध्ये आपला ठरवा, की हो, कोणाला चांगला, कोणाला वाईट किंवा आपल्याला कोण मदतीच्या हेतूने काम करतंय, कोण काय करतंय. तुम्ही फक्त जिल्ह्यांच्या कमेंट करत राहा. बरोबर. वारंवार सचिन ठाकरे सरांना कळेल, की आपलं चॅनल कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे आणि त्या जिल्ह्यानुसार तुमचा अंदाजही अगोदर घेण्याचा ते प्रयत्न करतील. तुम्ही फक्त कमेंटमध्ये जिल्हे टाकत चला. ते बघू आम्ही अथवा नाही, पण ज्या जिल्ह्यातनं जास्त कमेंट असतील, त्या जिल्ह्याचा अंदाज अजूनही सविस्तर द्या. म्हणजे ऐकणारे कोणत्या भागात बरोबर. जास्त आहे, त्यावरती फोकस करण्यात येते. कमेंट जास्त करत राहा. बरोबर आहे सर. आणि हं. सर तुम्ही प्रत्येक व्हिडिओच्या आखरी एक शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती देत असता, तर ते सुद्धा थोडक्यात देऊन द्यावे सर. काहीच नाही. मी फक्त एवढंच सांगेन, रेग्युलरचे आपण अपडेट देतो सचिन ठाकरे सरांना माझ्या चॅनलला. हो, तिथे फक्त तुम्ही दिवसातून एकदा वातावरण बिघाडीच्या काळामध्ये चेकआउट करत चला. बरोबर. आणि विषय विनंती अशी आहे, कधी-कधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. त्यासाठी तुम्हाला फॉलो वगैरे करून ठेवावंच लागतं, जी काही सोशल मीडियाची हो, ॲक्टिव्हिटी आहे अशा पद्धतीने. बरोबर सर. तर सर तुम्ही चालेल. शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.